नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठदुखी आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आज मला मराठी भाषेतील एक घोषवाक्य आठवलं. ते म्हणजे पाठीचा कणा मोडला तरी चालेल परंतु वाकणार नाही. किती गर्वाने म्हणतो आपण, परंतु आजकाल या वाक्यात थोडासा बदल करावा लागेल. आणि तो बदल म्हणजे अतिवेदनाशामक औषधे घ्यावी लागली तरी चालतील परंतु पाठीचं दुखणं नको रे बाबा. हास्यास्पद गोष्ट म्हणजे प्रेक्षको, पूर्वी 60 नंतर दिसणारी पाठदुखीची लक्षणं ही आजकाल वय वर्ष 30 ते 35 पासून दिसण्यास सुरुवात झालेली असेल. परंतु ही होण्यामागची कारणं काही असोत, पण त्यावर उपचार करणं, त्यावर चिकित्सा करणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच आजच्या विषयाला मध्यस्थी ठेवून आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्यासोबत पाठदुखी आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. सोबतीला तुमचाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही दाखवणार आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच कार्यक्रमादरम्यान तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की आजच्या या विषयाबद्दल आपण काय सांगणार? कसं आहे, प्रत्येक माणसाने कधी ना कधीतरी पाठदुखीचा त्रास हा अनुभवलेला असतोच. म्हणजे कोणाला कधी ना कधीतरी काहीतरी चुकीचं उचललं गेलंय, चुकीच्या पद्धतीने मुवमेंट्स केलेले आहेत, त्याच्यामुळे पाठदुखीचा त्रास जाणवतो. पण बऱ्याच वेळेला हे तात्पुरतं लक्षण असेल म्हणून दुर्लक्ष केलं जातं. 70 ते 80% लोकांमध्ये ते तात्पुरतं लक्षण असतं सुद्धा. म्हणजे कशा तरी चुकीच्या पद्धतीने मुवमेंट्स केल्यामुळे पाठीचे स्नायू आखडले जातात, त्याच्यामुळे चमक भरते आणि त्याच्यामुळे पाठदुखी हे लक्षण दिसतं. पण प्रत्येक वेळेला पाठदुखी हे लक्षण तात्पुरतच असेल असं होत नाही. आयुर्वेदाने ह्याचा खूप सविस्तरपणे विचार केला गेला आहे. म्हणजे पाठदुखीचा विचार करताना एकतर पाठीच्या मणक्याचे विकार म्हणून ते पाठदुखी हे लक्षण दिसतंय की कोणत्या तरी आजाराचं लक्षण म्हणून पाठदुखी हे दिसतंय, ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला पाठदुखी म्हणून दुर्लक्ष केलं गेलं तरी ते कोणत्या तरी पुढे होऊ घातलेल्या मोठ्या आजाराचं लक्षण म्हणून दिसू शकतं. हे खूप काळजी घेणं ह्याचं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मूळव्याधीचा जुना त्रास वर्षानुवर्ष आहे, संग्रहणीचा त्रास वर्षानुवर्ष आहे, काहींना आमेबिकाचा त्रास किंवा ज्यांना आमांश, आपण शौचाला चिकट होणं असा त्रास होत असतो, असा वर्षानुवर्ष त्रास होत असतो. काहींना पांडू किंवा ॲनिमियाचा त्रास असतो आणि वर्षानुवर्ष असे त्रास असल्यामुळे सुद्धा पाठदुखी हे लक्षण दिसू शकतं. किंवा पाठीच्या मणक्याचे जे विकार आहेत ज्याच्यामध्ये पाठदुखी हे लक्षण प्रामुख्याने दिसतं, म्हणजे स्पॉन्डिलायटिस आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, सायाटिका आहे, लंबॅगो आहे, स्लिप डिस्क आहे किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन सारखे आजार असतील किंवा आघात झाला, ऍक्सिडेंट झाले, त्याच्यामुळे पाठीचा मणका तुटणं, फ्रॅक्चर होणं, डिस्क सरकणं, यासारख्या आजारांमध्ये सुद्धा पाठदुखी लक्षण दिसायला सुरुवात होते. इतर काही गंभीर लक्षणं सुद्धा ह्याच्यामध्ये दिसत असतात. त्याच्यामुळे पाठदुखी ज्यावेळेला दिसायला सुरुवात होते त्यावेळेला 8-10 दिवस तुम्ही तात्पुरता आराम केल्यानंतर तेल लावून शेकून घेतलं, काही साधे व्यायाम केले आणि त्याच्यामुळे लक्षण कमी झालं तर काळजी करण्यासारखं नाहीये. पण सतत पाठदुखी हे लक्षण दिसतंय आणि तरी दुर्लक्ष केलं जात आहे किंवा तात्पुरती वेदनाशामक औषध घेतली म्हणून बरं वाटतं म्हणून दुर्लक्ष केलं जाणं असं सुद्धा भरपूर पेशंटमध्ये दिसत असतं आणि ते रुग्णाच्या दृष्टीने नेहमी घातक आहे. त्याच्यामुळे पाठदुखीचा त्रास ज्यावेळेला सुरू होतो आणि तो सतत जर होत असेल, 10-15 दिवसातून एकदा कधीतरी पाठ दुखतीचे, महिन्यातून एकदा कधीतरी दुखते किंवा बऱ्याच रुग्णांमध्ये असं होतं की सकाळी उठल्या उठल्या पाठ भरून येणं हे साधं लक्षण दिसत असतं. स्नायू आखडले गेले असतील म्हणून बरेच जण दुर्लक्ष करत असतात, पण ते कोणत्या तरी मोठ्या आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं. त्यामुळे अशी साधे साधे लक्षणं जरी पाठदुखीच्या संदर्भात तुम्हाला दिसत
असतील त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्यावेळेला योग्य चिकित्सा घेणं, वैद्याला तुम्ही दाखवून पाठदुखी माझे पाठ दुखते हे सांगणं हे रुग्णाचं काम आहे. पण वैद्याचं काम आहे नक्की पाठदुखी कशामुळे होते, त्याच्या मागचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेऊन त्याचं योग्य निदान करून त्याच्याप्रमाणे उपचार करणं. कारण बऱ्याच वेळेला फक्त वेदनाशामक औषध घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं नाही होत. नाही तर पुन्हा फक्त बरेच एक्सरेज काढले जातात, MRI काढले जातात, बऱ्याच वेळेला ते नॉर्मल पण येत जातं. म्हणजे स्ट्रक्चरली कुठेच प्रॉब्लेम नसतो, रचनात्मक दृष्ट्या पाठीच्या मणक्यांमध्ये सूज नसते, स्नायू आखडलेले नसतात, पण तरी त्रास होत असतो. आणि अशा वेळेला नक्की त्रास कशामुळे होतं हे रुग्णांना कळत नाही आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष हा त्रास राहणं अशी सुद्धा गोष्ट होत राहते. त्याच्यामुळे पाठदुखी हे नक्की कशाचं निदान म्हणून आहे, म्हणजे कोणत्या आजारामुळे होतीये हे बघणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. म्हणजे मूळ कारणासाठी चिकित्सा होऊन आजार पूर्ण बरा व्हायला मदत होत असते. निश्चितच प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे की पाठदुखीसारखं साधारण लक्षणं हे एखाद्या व्याधीचं पूर्वलक्षण, म्हणजेच भविष्यात तो एखादा व्याधी मोठा होणार असेल त्याचं पूर्वलक्षण म्हणून आपल्याला ते दिसू शकतं. सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, महेशजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार महेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार वदर साहेब. हा नमस्कार. सर, मी पहिले 3-4 वर्ष गाडीवर अपडाऊन केलं. आता माझी पाठ फार दुखती आहे आणि पायाला मुंग्या येते माझ्या उजव्या साईडला. अच्छा. हो, आता सकाळी उठताना त्रास होतोय आणि जेवताना खाली बसताना सुद्धा मांडी घालायला त्रास होतोय. ओके. अजून इतर काही त्रास असतो का, इतर लक्षणं काही दिसतात? तर गुडघा पण जास्त दुखतोय, रोज उभं राहून काम करावं लागतं, गुडघा पण थोडा त्रास देतो. अच्छा, ठीक. चालेल. काय सांगायचं? बेसिकली त्यांचं इतके वर्ष सतत 3 ते 4 वर्ष प्रवास असणं हे याच्या मागचं प्रमुख लक्षण आहे, प्रमुख हेतू आहे, कारण आहे असं म्हणूयात. आयुर्वेदाने वातरक्त नावाचा व्याधी सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये कोणता तरी आघात होणं किंवा सतत पाय लोंबकळत राहून प्रवास होणं हे त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. पाठदुखी किंवा पाठीचा विचार करताना पाठ ही एखाद्या हाडांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पाठीचा मणका हा सुद्धा एक हाडाचा ठोकळा असतो. म्हणजे अस्थिधातूचा विचार करणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. आयुर्वेदानुसार अस्थि आणि वात यांचा आश्रयाश्रय संबंध असतो. वात ज्या वेळेला खूप वाढतो त्यावेळेला त्याचा परिणाम हाडांवर व्हायला लागतो, त्याची झीज व्हायला सुरुवात होते. किंवा लगेच एवढ्या लहान वेळेत तुमची झीज होत असेल असं नाहीये, पण वात वाढल्यामुळे त्याच्यामुळे स्नायू आखडले जाणं, त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण पडणं आणि त्यामुळे तात्पुरत्या नसा दबल्या जाणं असे सुद्धा लक्षणे दिसत असतात. म्हणून तुमच्या पाठीच्या मणक्याला म्हणजे पायांना मुंग्या येत आहेत किंवा पाठ दुखणे ही लक्षणे दिसत आहेत. अशा वेळेला एक पिंडस्वेद म्हणून प्रकार असतो, भाताचा शेक, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. तेल लावून शेकून घेणं याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. हे जर तुम्ही करून घेतलं आणि त्रास कमी झाला तर पुढे काळजी करायचं कारण नाही, फक्त प्रवास तुमचा टाळा. पण हे सर्व करून सुद्धा जर त्रास तसाच राहिला तर तुम्ही वैद्याला दाखवून योग्य आयुर्वेदिक उपचार घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. प्रेक्षको, मी तुम्हाला विनंती करतो की सरांनी सांगितले जे घरगुती उपचार आहेत त्यासाठी तुम्ही वही आणि पेन तयार ठेवा, जेणेकरून तुम्ही नोंदून घेऊ शकतात किंवा तुम्ही इतरांना देखील त्याबद्दल थोडासा सल्ला देऊ शकतात. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही पाठदुखीबद्दल सांगितलं तर सर्वसामान्यपणे या पाठीची रचना नेमकी कशी असते सर, त्याबद्दल काय सांगणार? पाठीचा मणका म्हणजे एक 33, पाठ म्हणजे मध्ये पाठीचा मणका आणि कडे एक स्नायूची भिंत, अशा पद्धतीने पाठ तयार होत असते. आता ह्या पाठीच्या मणक्याची रचना कशी असते याच्यासाठी आपण काही स्लाइड्स बघूयात, म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या लवकर लक्षात येईल. आता आपल्याला या स्लाइडमध्ये दिसते त्या पद्धतीने पाठीचा मणका म्हणजे ही 33 मणक्यांची माळ आहे. त्यातले वरचे हे जे 7 मणके आहेत त्याला सर्वायकल वर्टेब्रे असं म्हणलं जातं. मानेचे जे मणके आहेत हे आपल्याला 7 मणके दिसतात, हे सर्वायकल वर्टेब्रे आहे. छातीशी संबंधित जे हे मणके असतात, रिब्सचे संबंधित, त्याला थोरॅसिक वर्टेब्रे असं म्हणलं जातं. खालचे जे हे जे 5 मणके आहेत कमरेशी मणके संबंधित जे आहेत त्याला लंबर वर्टेब्रे असं म्हणलं जातं. त्याच्या खाली जे आहे ते माकड हाड आणि त्याच्या खाली कॉसिक्स, अशा पद्धतीने ही 33 मणक्यांची माळ असते. आपल्याला ही जी पुढची स्लाइड दिसते त्या पद्धतीने मध्ये पाठीचा मणका आणि कडे स्नायूंची भक्कम भिंत असते. म्हणजे मान, पाठ आणि कंबर हे दोरखंडासारखे जाड स्नायू असतात आणि ते पाठीच्या मणक्याला बांधले गेलेले असतात. पुढच्या आपल्याला जी स्लाइड दिसते त्यामध्ये आपल्याला पाठीचे मणके दिसत आहेत. पाठीचे मणके एकमेकांना सांध्यांनी जोडले गेलेले असतात, ज्याला फॅसेट जॉईंट्स असं म्हणलं जातं. आणि प्रत्येक मणक्यांच्या मध्ये आपल्याला ही जी निळसर रंगाची दिसते ती मध्ये चकती दिसते, ज्याला आपण डिस्क किंवा चकती असं म्हणत असतो. हे जे शॉक्स होतात, मणक्यांना जर ताण बसला किंवा आघात झाला तर ते शॉक्स ऍब्सॉर्ब करण्याचं काम ह्या चकतीमार्फत होत असतं. आपल्याला पुढची जी स्लाइड दिसते आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चकतीची रचना चांगल्या पद्धतीने दिसते. म्हणजे 2 मणक्यांच्या मध्ये जी चकती असते ते एखाद्या रबरी
पांढरी स्नायूपासून मांसपेशींपासून तयार झालेली असते. म्हणजे कडेला ह्या ठिकाणी जो दिसतोय तो अॅन्युलसचा भाग आहे आणि मध्ये जेली सारखा भाग असतो, त्याला न्यूक्लियस असं म्हणलं जातं. अच्छा. पाठीचे मणके एकमेकांना हे जे आपल्याला दिसत आहेत त्या पद्धतीने लिगामेंट्सने जोडले गेलेले असतात. त्यामुळे पाठीच्या मणक्यांची हालचाल होण्यासाठी ह्या लिगामेंट्सचं सुद्धा काम खूप महत्वाचं असतं. आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या स्लाइडमध्ये दिसतेय. मेंदू, ज्याला आयुर्वेदाने सहस्त्रार असं म्हणलं आहे, या मेंदूपासून ज्या नसा बाहेर निघत असतात त्याचा मेरुदंड म्हणजे गोफ तयार होतो, ज्याला आपण बोलीभाषेत मज्जारज्जू असं म्हणत असतो. हा जो गोफ आहे तो हा पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतो. म्हणजे ह्या मज्जारज्जूला संरक्षण देण्यासाठी म्हणून पाठीच्या मणक्याची रचना आहे असं म्हणलं तरी चालेल. दोन मणक्यांच्या मध्ये जी गॅप असते तिथून ह्या नसा बाहेर पडत असतात. आपल्याला ज्या हिरव्या रंगाच्या नसा सगळ्या बाहेर पडलेल्या दिसत आहेत, ह्या पाठीच्या मणक्यांच्या मधून ज्यावेळेला मज्जारज्जू जात असतो तिथून ह्या नसा बाहेर पडत असतात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीला त्याचा सप्लाय होत असतो. त्याच्यामुळे मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत मेंदूचा संदेश पोहोचवणं आणि पेशींपासून मेंदूंपर्यंत तो संदेश नेणं हे काम या नसांमार्फत होत असतं. त्यामुळे पाठीच्या मणक्याच्या विकृतीचा ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा फक्त पाठदुखी किंवा तात्पुरती पाठ दुखणं, कंबर दुखणं, हातापायांना मुंग्या येणं ह्यापुरता विचार न करता याची गंभीरता खूप वाढते. कारण पाठीच्या मणक्याला इजा झाली तर स्वाभाविक नसांना इजा होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे मेंदू आणि पेशींचा असणारा संबंध जर तुटला तर त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं किंवा दिसणारे व्याधी हे खूप गंभीर असतात. म्हणजे अगदी एक रुग्णाला एखाद्या सेन्सेशनच पूर्णतः नष्ट होणं, लघवीचं आणि संडासची सेन्सेशन नष्ट होणं यासारखी लक्षणं सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे पाठीच्या मणक्यांचे विकारांचे ज्यावेळेला आपण लक्षणं बघतो त्यावेळेला साधी पाठ भरून येणं, पाठ दुखणं अशा साध्या लक्षणांपासून रुग्ण पूर्णतः बिछाण्याला खिळून राहणं यासारख्या गंभीर लक्षणांपर्यंत त्याची व्याप्ती असू शकते. आयुर्वेदाने आता आपण हे जनरली आधुनिक शास्त्रानुसार कशा पद्धतीने पाठीची रचना आहे ह्याचा विचार केला, पण आयुर्वेदाने सुद्धा ह्याचा अतिसूक्ष्मता पुढे जाऊन विचार केलेला आहे. आयुर्वेदाला ही रचना मान्य आहेच, आयुर्वेदाने हे सर्व सांगितलेलंच आहे, पण आयुर्वेदाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्थीचा आणि पाठीच्या मणक्याचा असणारा संबंध ह्याचा खूप जवळच्या पद्धतीने विचार केलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला अस्थि विकृती जर असेल आणि अस्थि विकृती होण्यामागे सार अस्थिधातू तयार न होणं, म्हणजे आयुर्वेदानुसार रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू तयार होत असतात. 7 धातू शरीरामध्ये असतात जे शरीराचं धारण करण्याचं काम करत असतात. जर ह्या धातूंचं पोषण व्यवस्थित झालं नाही तर हाडांचं पोषण व्यवस्थित होणार नाही, अस्थिचं पोषण व्यवस्थित होणार नाही, अस्थिचं पोषण व्यवस्थित झालं नाही तर स्वाभाविक आहे मणक्यांची सारता व्यवस्थित राहणार नाही, त्याचा परिणाम पाठीच्या मणक्यांवर होतो. सांधेदुखी, संधिवात यासारखे आजार तर होतातच, पण पाठीच्या मणक्यांचे विकार होण्यामागे सुद्धा हे प्रमुख कारण असतं. त्याच्यामुळे अस्थिधातूची निर्मिती व्यवस्थित न होणं. आयुर्वेदाने अस्थिधरा कला आणि मलधरा कला एक सांगितलेली आहे. म्हणजे मोठ्या आतड्याचा जो पहिला भाग असतो ज्याला सिकम असं म्हणलं जातं त्या ठिकाणी अस्थिधातूची निर्मिती होते आयुर्वेदानुसार, की जी मलधरा कला त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जर विकृती असतील, बऱ्याच जणांना पचनाशी संबंधित आजार असेल, पचनच व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मलधरा कलेची दृष्टी झालेली आहे, त्याचा परिणाम हळूहळू अस्थिधरा कलेवर पण व्हायला सुरुवात होते. हाडांची निर्मिती व्यवस्थित होत नाही, त्याचा परिणाम म्हणून मणक्यांवर व्हायला सुरुवात होते आणि मणक्यांचे विकार व्हायला लागतात. म्हणजे वयोमानानुसार आता स्पॉन्डिलोसिस सारखे आजार असतात ज्याच्यात पाठीच्या मणक्यांची झीजच खूप होते आणि 40 नंतर हा दिसणारा आजार असतो. मग ह्याच्यामध्ये प्रॉपर अस्थिधातूच चांगला तयार न झाल्यामुळे मणक्यांची झीज होणं आणि त्याचा परिणाम म्हणून मणक्यांची झीज झाल्यामुळे त्याचा परिणाम चकतीवर होणं, त्याच्यामुळे ती चकती खाली सरकणं, यासारख्या गोष्टींचा मूळ काढण्यासाठी जाऊन आयुर्वेद विचार करतो. आणि त्यामुळे स्लीप डिस्क सारख्या आजारांमध्ये सुद्धा ऑपरेशन न करता सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही विचार करून जर चिकित्सा केली तर ऑपरेशन टळून रुग्णता पूर्णतः बरा होऊ शकतो. अच्छा, म्हणजे सर आपण म्हणू शकतो की रचनेमध्ये या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कोरिलेट देखील आहेत किंवा कोरिलेशन असू शकतं. सर कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, अरविंदजी यांचा फोन आलाय उस्मानाबाद वरून. नमस्कार अरविंदजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर, अरविंद पाटील बोलतोय. हा नमस्कार. माझं पाठ आणि कंबरदुखीचा त्रास आहे 4 वर्षापासून. डॉक्टरने हे केलंय की मला खोब्याच्या साधण्यामध्ये गॅप आहे म्हणतात, त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं येतं. तर मला आयुर्वेदिक मध्ये काय उपचार करावा हे माहिती मिळावं असं. ओके प्रेक्षको, मला माहिती तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का तिळ तेल किंवा सिसम ऑइल आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे?
तीळ तेलामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि कॅल्शियम हे प्रचूर प्रमाणात असते. तसेच नियमितपणे जर काळे तीळ हे जर आपण चावून खाल्ल्यास दात देखील मजबूत होत असतात. तसेच स्थौल्यावस्था कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा तीळतेल सेवन करावे. सर, मग कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला अरविंदजी यांचा फोन आला होता उस्मानाबादवरून. त्यांनी सांगितलं की 4 वर्षापासून पाठदुखी आहेत आणि आयुर्वेद उपचार हवेत, तर त्याबद्दल काय सांगणार सर? त्यांनी आता असं सांगितलं फोनमध्ये की त्यांच्या खुब्यामध्ये गॅप आहे म्हणून. अच्छा. खुब्यामध्ये गॅप असणं आणि त्याच्यामुळे पाठ कंबर दुखणं ही लक्षणं सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये दिसत असतात. त्यांचं वय आपलं विचारायचं राहिलं बेसिकली, पण बऱ्याच पेशंटमध्ये जनरली 25 ते 35 हा जर वयोगट असेल तर अशा रुग्णांमध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर असा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये सुद्धा हा त्रास अशा पद्धतीने जाणू शकतो. थोडंसं गंभीर दुखणं आहे, तुम्हाला ते असेलच असा प्रकार नाहीये, पण बऱ्याच वेळेला काय होतं, पाठीच्या मणक्यांवर जर ताण पडत असेल, म्हणजे आता आपण बघितलं तसं स्नायू, पाठीच्या मणक्याचे जे स्नायू असतात ती एक भक्कम भिंत असते, दोरखंडासारखे जाड स्नायू असतात आणि ते पाठीच्या मणक्याला बांधले गेले असतात. जर हे स्नायू सतत आखडण्याची टेंडन्सी असेल तर त्याचा ताण हळूहळू पाठीच्या मणक्यांवर पडतो. पाठीच्या मणक्यांवर ताण पडला की त्याचा परिणाम हळूहळू खुब्याच्या सांध्यावर पण व्हायला सुरुवात होत जाते आणि त्याच्यामुळे खुब्यांमधली गॅप कमी होणं किंवा वाढणं अशी लक्षणं सुद्धा दिसत असतात आणि त्याच्यामुळे त्रास जाणवत असतो. बऱ्याच रुग्णांमध्ये असं सुद्धा होतं, म्हणजे एक स्पेसिफिक ह्याच पेशंटच्या बाबतीत केस एक मला चांगली आठवली ती सांगतो. एक पेशंट असं झाला होता, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर, म्हणजे खुबा जो आहे त्याच्यातलं जो सांधा असतो, मांडीचं जे हाड असतं त्याला फिमर असं म्हणलं जातं. तर त्या फिमरचं जे हेड आहे त्याचं अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे तिथे रक्तपुरवठाच होत नव्हता आणि रक्तपुरवठा होत नसल्यामुळे खुबा दुखत होता, मान पाठ कंबर खूप दुखत होते, थोडी चाललं म्हणलं तरी वेदना खूप होत होत्या, असा पेशंट होता. आणि ह्या रुग्णाचे डिटेल ज्यावेळेला इतिहास घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की ते शुक्रक्षयामुळे होत आहे, म्हणजे अतिशुक्रक्षयाचा होणार अस्थीवर परिणाम आणि त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं. खरं तर ह्याला आधुनिक शास्त्रानुसार म्हणजे ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो, पण ऑपरेशन न करता सुद्धा अशा पेशंटमध्ये वात कमी करणारी आणि शुक्र धातू वाढवणारी औषधं ज्यावेळेला वापरली त्यावेळेला त्याचं नेक्रोसिस सुद्धा भरून आलं, तिथं रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाला आणि त्या पेशंटचा त्रास, कंबर दुखणं आणि खुब्याची असणारी गॅप किंवा असणारा त्रास पूर्णतः बरा झाला. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये जनरली वात खूप वाढून हा त्रास होत असतो. तुमचं वय जर 40च्या आत असेल तर फक्त वात वाढून आणि स्नायूंवर ताण पडून हा त्रास होतोय. त्यामुळे दूध आणि तूप रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून रोज सकाळी घ्यायला सुरुवात करा. त्याचा परिणाम शरीरातला वात कमी होणं, अस्थिधातूचं पोषण होणं ह्या दोन्ही गोष्टींनी चांगल्या पद्धतीने होतं आणि त्रास या घरगुती उपचाराने जर कमी झाला तर उत्तम, जर नाही झाला तर योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या, म्हणजे तो त्रास बरा होईल. निश्चितच सर, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला पाठदुखीमध्ये युक्तिपूर्वक चिकित्सा देखील करणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की पाठदुखीची नेमकी कारणं काय आहेत सर, त्याबद्दल काय सांगणार? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पाठदुखीचे उपचार होण्यासाठी जसं आपण म्हणलं तसं की निदान नक्की काय आहे, व्याधी पाठदुखी हे लक्षण कोणत्या कारणामुळे दिसतंय, कोणत्या आजारामुळे दिसतंय हे बघणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने बघून जर चिकित्सा झाली तरच तो आजार पूर्णतः बरा होणार. ज्यावेळेला आपण पाठदुखीच्या कारणांचा विचार करतो त्यावेळेला तो प्रामुख्याने 3 पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजे एक तर डायरेक्ट प्रत्यक्ष कारणं, पाठीच्या मणक्याचे विकार होण्यासाठी प्रत्यक्ष कारणं, दुसरी अप्रत्यक्ष कारणं ज्याच्यामुळे पाठीच्या मणक्याचे विकार होतात किंवा पाठीच्या मणक्यांवर त्याच्यामुळे ताण पडू शकतो आणि आजार होऊ शकतात, आणि तिसरी जी आहे ती इतर व्याधींचा होणारा परिणाम म्हणून पाठदुखी लक्षण दिसणं. या 3 कारणांचा एकत्रितपणे विचार केला तर पाठदुखी ह्या विषयासंदर्भात आपण पूर्णतः परिपूर्ण विचार केला असंच आपण म्हणू शकतो. वरचेवर ट्रीटमेंट करून किंवा वरचेवर फक्त पाठदुखी हे लक्षण दिसतंय म्हणून उपचार करून यात होत नाही. ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष कारणांचा विचार ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला होणारा आघात, ऍक्सिडेंट्स हे बऱ्याच जणांमध्ये पाठदुखी किंवा पाठीच्या मणक्यांमध्ये फ्रॅक्चर्स होणं किंवा पाठीच्या मणक्यांची चकती सरकणं, फुटणं, ती फुगणं ह्या प्रकारची कारणं असतात आणि त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांचे विकार सुरू होत असतात. वयोमानानुसार होणारी जी काही झीज असते, पाठीच्या मणक्यांची असणारी झीज असू देत किंवा चकतीची होणारी झीज, ह्याच्यामुळे दिसणाऱ्या पाठीच्या मणक्यांचे विकार किंवा पाठदुखी हे आजार किंवा बऱ्याच वेळेला वेगवेगळे होणारे इन्फेक्शन्स, म्हणजे त्यात पोलिओ असू देत, ऑस्टिओमायलायटिस असू देत किंवा पाठीच्या मणक्यांचा ट्युबरक्युलोसिस असू देत, या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या पाठीच्या मणक्यांचा विकार किंवा वेगवेगळ्या असणारे कॅन्सर्स, बऱ्याच वेळेला पाठीच्या मणक्याचा सुद्धा कॅन्सर असतो, तिथे गाठी होतात आणि त्याचा दबाव जो आहे तो पाठीच्या मणक्यांवर पडून पाठदुखी आणि इतर लक्षणं सुरू होतात. किंवा इतर ठिकाणी कॅन्सर असेल आणि त्याच्या मेटास्टेसिस म्हणून जर पाठीच्या मणक्यांमध्ये गाठ झाली म्हणून दिसणारा पाठीच्या मणक्यावर होणारा परिणाम, ही प्रत्यक्ष कारणं झाली. म्हणजे डायरेक्ट पाठीच्या मणक्यांवर प्रत्यक्षतः होणारा परिणाम. अप्रत्यक्ष कारणं जी 70 ते 80% पेशंटमध्ये दिसतात, म्हणजे आपल्या रोजच्या चुकीच्या उठण्या बसण्याच्या सवयी,
सवयी. सगळ्यात महत्वाची तुमची दिनचर्या, ऋतुचर्या तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करताय, त्यात तुम्ही कसे बसताय, कसे उठताय, झोपताना कशा पद्धतीने झोपलं जात आहे, ह्या सगळ्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर अप्रत्यक्षरित्या होत असतो. म्हणजे लगेचच होतो असं नाहीये, पण वर्षानुवर्ष ती गोष्ट चालू आहे तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर झाल्याशिवाय राहत नाही. आपण काही स्लाइड्स त्याच्यासाठी आपण बघूयात. निश्चितच. जनरली आता आपण बघतो की सध्या सॉफ्टवेअर रिलेटेडच भरपूर व्यवसाय असतात, त्यामुळे तासनतास कॉम्प्युटरवर काम असणं ह्याचा परिणाम म्हणजे डोळे आहे स्क्रीनकडे आणि हात माऊसवर आणि लक्ष स्क्रीनकडे, अशा पद्धतीने तासनतास बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो. डाव्या बाजूला आपल्याला दिसते चुकीच्या आपल्या बसण्याच्या सवयीचा होणारा परिणाम. आता आपण जसं म्हणलं कॉम्प्युटरशी संबंधित किंवा सतत बसून होणारे जे वर्क असतात आणि जसं इथं दिसते पोक काढून बसणं, चुकीच्या पद्धतीने वाकून बसणं, ह्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर खूप जास्त प्रमाणात होत असतो. जड वस्तू सतत उचलल्या गेल्यामुळे सुद्धा पाठीच्या मणक्यांवर ताण जास्त प्रमाणात पडत असतो. चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं हे सुद्धा खूप महत्वाचं कारण ह्याच्यामध्ये दिसतं. बरेच जण जिम्नॅशियम मध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात, खूप व्यायाम करतात आणि त्याचा ताण हा पाठीच्या मणक्यांवर पडत असतो. किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, रादर चुकीच्या पद्धतीने योगासनं करणं, ह्याचा परिणाम सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने पाठीच्या मणक्यांवर होत असतो. योगासनांची एक ठराविक पद्धतीने पोझिशन असते, त्या पद्धतीने जर ते केले गेले तर त्याचा उपयोग होतो, पण चुकीच्या पद्धतीने गेले तर ते जास्त त्रासदायकच होत असतं. अशा पद्धतीने जर चुकीच्या आपल्या काही सवयी असतील, सतत ड्रायव्हिंग ज्यांचं आहे, सतत ड्रायव्हिंग करत असताना जे काही जर्क्स बसतात, सतत ब्रेक दाबल्यामुळे मान पुढे ओढली जाते, पाठ तिथेच राहते आणि त्याच्यामुळे पाठीचे मानेच्या मणक्यांवर होणारा परिणाम हे कॉमनली लक्षण दिसतं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये. असे जे काही तुमच्या चुकीच्या सवयी आहेत किंवा बरेच वर्ष तुम्ही तासनतास खुर्चीवर बसून काम करताय तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पाठीच्या मणक्यांवर होत असतो. म्हणजे ही जी काही अप्रत्यक्ष कारणं आहेत त्याचा पाठीच्या मणक्यांवर होणारा परिणाम आणि त्याच्यामुळे एखादा स्पॉन्डिलायटिस सारखा किंवा स्पॉन्डिलोसिस सारखा आजार पुढे होणं ही गोष्ट याच्यामध्ये असते. आयुर्वेदाने ह्याचा मन्याग्रह, कटिग्रह, मन्यास्तंभ या पद्धतीने विचार केला आहे. गृध्रसी किंवा कटिगत वात ह्या पद्धतीने आयुर्वेदाने हे जे काही पाठीशी संबंधित असणारे विकार सांगितलेले आहेत त्याची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत, त्या पद्धतीने लक्षणं सांगितलेत आणि उपचार सांगितलेत. आणि तिसरं जे महत्वाची गोष्ट आहे किंवा तिसरं जे कारण आहे ते म्हणजे इतर व्याधींमध्ये दिसणारं पाठदुखी हे लक्षण हे सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये दिसत असतं. म्हणजे आपण जसं म्हणलं की पचन प्रक्रियाच व्यवस्थित नाहीये, पचन व्यवस्थित नाही, त्यामुळे सार, अस्थिधातू किंवा हाडांची निर्मिती व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांची झीज होते आणि त्याच्यामुळे लक्षणं दिसणं हा एक प्रकार असतो. बऱ्याच लोकांना शौचाला चिकट होणं हा त्रास खूप वर्षानुवर्ष असतो. ह्या प्रकारामध्ये सुद्धा ज्यांना अमिबियासिसचा त्रास आहे अशा 80% लोकांना पुढे जाऊन कंबर दुखणं, पाठ दुखणं हा त्रास होत असतो आणि त्याच्या पर्यावरण हाच त्रास पुढे चालू राहिला तर ते हृदय विकारामध्ये सुद्धा पुढे डेव्हलप होऊ शकतं. हे सुद्धा एक महत्वाचं कारण असतं. जीर्णज्वर किंवा जुनाट ताप, वर्षानुवर्ष ताप आहे तो अंगात मुरून राहिलेला आहे की त्याचा परिणाम हळूहळू पाठदुखी ह्याच्यामध्ये दिसायला लागतो. वाताशी संबंधित आजार असेल, वाताची गती नॉर्मल नाहीये, बऱ्याच जणांना गॅसेसचा खूप त्रास असतो, नेहमी पोट जड होणं, गच्चपणा असा आजार असतो, तो वात शरीरात साठून राहतो आणि तो शरीरात पसरायला सुरुवात झाली की स्नायू आखडले जातात, पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो आणि पाठ दुखायला सुरुवात होते. बऱ्याच जणांना मूळव्याधीचा वर्षानुवर्ष त्रास असेल की त्याचा प्रतिलोम वात नावाचा आयुर्वेदाने एक गोष्ट सांगितलेली आहे. मग त्याचा आपण वायूची दृष्टी होणं आणि त्याचा परिणाम हळूहळू इतर वातांवर होणं आणि त्याच्यामुळे पाठ दुखणं अशा पद्धतीने लक्षणं दिसायला लागतात. मुतखडा बरेच वर्ष असेल तर त्याचा परिणाम म्हणूनही लक्षणं दिसतात. किंवा आयुर्वेदाने गुदगत वात, मज्जागत वात, मांसगत वात अशा प्रकारचे धातूंशी संबंधित जे वात सांगितलेले आहेत त्यातलं मांसगत वात, अस्थिमज्जागत वात, गुदगत वात हे जे वाताचे प्रकार आहेत त्याच्यामुळे सुद्धा पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. म्हणजे ही लिस्ट खूप मोठी आहे की ज्याच्यामध्ये पाठदुखी हे लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं. त्यातले महत्वाचे व्याधी आपण बघितले. त्यामुळे पाठदुखीचा रुग्ण ज्या वेळेला तुमच्याकडे येतो त्यावेळेला ह्यातलं नक्की महत्वाचं कारण काय आहे ज्याच्यामुळे पाठदुखी, प्रत्येक वेळेला कॅल्शियम कमी झाले म्हणूनच पाठ दुखते अशी गोष्ट अजिबात नसते आणि 90% जणांचा तो गैरसमज असतो. त्यामुळे पाठ दुखायला लागली की कॅल्शियमच्या गोळ्या सुरू होतात, तात्पुरतं बरं वाटल्यासारखं वाटतं पण तो त्रास हळूहळू एका बाजूला वाढत असतो कारण मूळ कारण बरं झालेलं नसतं. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बदललेली लाईफस्टाईल या सर्वांसाठी एक महत्वाचं कारण देखील असू शकतं. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, सुभाषजी यांचा फोन आलाय वाशिम वरून. नमस्कार सुभाषजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या मिसेसचं वय 38 वर्ष आहे सर. हॅलो. हो, बोला. आणि माझ्या मिसेसचं वय 38 वर्ष आहे आणि तिला पाठदुखी, कंबरदुखी आणि व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे सर. अच्छा. तर त्याच्यावर आयुर्वेदामध्ये काही उपचार सांगाल सर प्लीज? ठीक आहे, काय सांगा सर थोडक्यात.
कसं आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही जनरली व्यवहारात सुद्धा बघितलं तर हे लक्षात येते गोष्ट की स्त्रियांमध्ये पाठ कंबर दुखणं, आपला पुढचा मान प्रश्न होता दुखणं तसा. हा जो प्रकार आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास हा प्रमाण जास्त जास्त प्रमाणात असतं. असतो. अगदी म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापासून 40-45 नंतर तर 80% स्त्रियांमध्ये हा त्रास दिसत असतो. आणि त्याचा संबंध हा मासिक पाळीशी संबंधित असणारा त्रास, गर्भारपणामध्ये घेतली गेलेली काळजी, बाळंतिणी झाल्यानंतर पहिले जे 45 दिवस आहे, ज्याला आयुर्वेदाने सुतिका परिचर्या सांगितलेलं आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर घेण्याची काळजी, ह्याचा असणारा संबंध, हार्मोन्सचा आणि पाठीच्या मणक्याचा असणारा संबंध, मेनोपॉज जवळ येत असताना त्याच्यात शरीरात होणारे बदल आणि त्याचा पाठीच्या मणक्यामध्ये त्याचा संबंध असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार स्त्रियांमध्ये करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये 60% स्त्रियांमध्ये सध्या मासिक पाळीच्या वेळेला पाठ कंबर दुखणं हे लक्षण कॉमनली दिसत असतं. आणि कारण त्यावेळेला वात वृद्धी होत असते, वात वाढला की त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर होतच असतो. किंवा बऱ्याच वेळेला बाळंतीण झाल्यानंतर शेकडी घेतलं जाणं वगैरे ह्या गोष्टी पाळल्या जात नाहीत किंवा ती परिचर्या पाळली जात नाही, चुकीच्या पद्धतीने आहार घेतला जातो, त्याच्यामुळे सुद्धा त्रास होत असतो. आता त्यांचं वय फक्त 38 वर्ष आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांचं ज्यावेळेला डिलिव्हरी होऊन गेली त्यावेळेला त्यांनी शेकडी वगैरे व्यवस्थित घेतली होती. काही गोष्टी यातली खूप महत्वाची आहे, कारण प्रसूती वात नावाचा व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे. प्रसूतीनंतर जर घ्यायची ती काळजी घेतली गेली नाही, जो तो वात शरीरात साठून राहतो, तो वात त्या स्त्रीला आयुष्यभर त्रास देत राहतो. मग एक तर सांधे दुखतील, कंबर दुखेल, सतत डोकं दुखत राहील किंवा बारीक कणकण सतत जाणवणं हा प्रकार सतत चालू राहतो. त्याच्यामुळे त्यावेळेपासून जर त्यांचं वजन खूप वाढलेलं असेल, तेव्हापासून म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जर त्रास त्यांना सतत होत असेल तर प्रसूती वात या पद्धतीने चिकित्सा करणं गरजेचं आहे. बस्ती नावाचा पंचकर्म उपचार आयुर्वेदाने सांगितलेला आहे, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो. किंवा दशमूला रिष्ट हे इझिली अवेलेबल असणारं औषध आहे, तुमच्या इथे तुम्हाला सहज मिळू शकेल, ते त्यांना सुरू करा. त्यांनी जर त्रास कमी झाला तर उत्तमच आहे, आणि नाही कमी झाला तर योग्य उपचार होणं, योग्य आयुर्वेदिक उपचार होणं, योग्य निदान करून खूप गरजेचं आहे. निश्चितच. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, दत्तात्रय पवार यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार दत्तात्रयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. दत्तात्रय पवार, पुणे बोलतोय. हम्म. माझं पाठीचा MRI केला होता, त्यातला थिकल सॅक एरिया L4-5 0.73 सांगितला होता. मग चालताना पाय घासतोय, पायाची 5 बोटे वाकडी झालेली आहेत आणि पाय हे होतोय, त्रास होतोय पायाला. ओके, ठीक आहे. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वाधात मी तुम्हाला तीळ तेल किंवा सिसम ऑइल बद्दल सांगत होतो. त्याबद्दलचं अधिक सांगायचं झाल्यास, लहान मुलांचे सांधे मजबूत राहण्यासाठी नियमितपणे तीळ तेलाने मसाज करावी. त्याचप्रमाणे तीळ तेलामध्ये क्रुमिग्न हा एक गुण आयुर्वेदाने सांगितला आहे, ज्यामुळे अँटी डॅन्ड्रफ प्रॉपर्टीज देखील असतात, ज्यामुळे केस गळती देखील थांबत असते. सर, कार्यक्रमाच्या पूर्वाधामध्ये आपल्याला दत्तात्रय यांची फोन आला होता. MRI झालेला आहे, पाठदुखी आहे, सोबतीला पायाचे देखील बोटं हलत नाही, त्याबद्दल काय सांगणार सर? त्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या रिपोर्ट्समध्ये थिकल सॅक जे आहे किंवा थिकल सॅकचे तिथले डायमीटर्स कमी झालेले आहेत, त्यांची पायाची बोटं वाकडी झालेली आहेत किंवा त्यांना पाय असा घसरून चालावं लागतं. हा जो प्रकार आहे म्हणजे तुमचं L4 आणि L5 आणि L3 आणि L4 ह्याच्यामधले गॅप कमी झाल्यामुळे तिथल्या नसा दबल्या जात आहेत, आणि त्या नसा दबल्या गेल्यामुळे त्या नसांचा जो कोर्स असतो, ती नस खाली पायापर्यंत, पायांच्या बोटापर्यंत जात असते. ती नस जसजशी जाते त्या ठिकाणचं तिथलं सेन्सेशन किंवा त्या ठिकाणी त्यांचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे दुखणं, मुंग्या येणं, बधीरपणा, पाय उचलून टाकता न येणं, यासारखी लक्षणं तुम्हाला म्हणजे जनरली आता तुम्हाला दिसत आहेत. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, पण पाठीच्या मणक्याशी संबंधित जे काही विकार असतात किंवा जे काही ऑपरेशन्स केले जातात त्याच्यामध्ये बऱ्याच 60 ते 70% ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स खूप जास्त असतात. म्हणजे तिथे असणाऱ्या नसांशी असणारा संबंध, त्याचा मेंदूशी असणारा संबंध, आणि अॅनेस्थेशिया दिल्यानंतर मसल रिलॅक्संट होतात, म्हणजे पाठीच्या कडेचे जे स्नायू असतात ते रिलॅक्स झालेले असतात, आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे पाठीचा मणका हा जो रिलॅक्स पोझिशनमध्ये असतो, ज्याच्यावर नेहमी ताण पडत असतो, तो रिलॅक्स असल्यामुळे जेवढी गॅप जनरली MRI मध्ये आता तुमच्या 0.75 गॅप दिसते आहे, तर तुम्ही ज्या वेळेला अॅनेस्थेशिया देता आणि ऑपरेशनच्या वेळेला ती गोष्ट ओपन केलं जातं त्यावेळेला ती गॅप 0.75च्या ऐवजी 1 सेंटीमीटर असेल. म्हणजे त्यावेळेला मणका रिलॅक्स झाल्यामुळे त्या पद्धतीने ऑपरेशन झाल्यामुळे ऍक्च्युअली असणारा जो काही स्टान्स असतो, नॉर्मल उभा राहिल्यानंतर रुग्ण जो काही पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो किंवा नसांवर जो ताण पडत असतो तो, आणि ऑपरेशन करत असताना ह्याच्यामध्ये फार फरक असतो, आणि त्याच्यामुळे त्यावेळेला त्या पद्धतीने जी डिस्क बाहेर आली ती कट केली जात असते, लॅमिनेक्टॉमी होत असते. पण बऱ्याच रुग्णांमध्ये ऑपरेशन
झाल्यानंतर सुद्धा त्रास तसाच राहिलेला आहे किंवा पहिली जी लक्षणं दिसत आहेत ती तशीच दिसत आहेत असं सुद्धा बऱ्याच वेळेला होत असतं. ह्याचं कारण ते आहे. अच्छा. ऑपरेशन यशस्वी झालेलं असतं पण रुग्णाची लक्षणं पूर्णतः कमी झालेली असतात असं नाही होत. आणि ज्या वेळेला नस दबली जात असते आणि ज्या वेळेला त्याचे रॅडिक्युलोपॅथी असं म्हणलं जातं, आता जी तुमची लक्षणं दिसत आहेत ती की नसाच दबल्या गेल्यामुळे त्या नसांचा कोर्स पुढे जितकं त्या नसांचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाहीये आणि त्याचा परिणाम हा सांध्यांवर किंवा स्नायूंवर होत आहे. त्यामुळे तिथनं ती नस सुटणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला त्या मूळ कारणांचा विचार करून आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. काही आयुर्वेदिक औषधोपचार आहेत, पंचकर्म उपचार आहेत. अशा गोष्टी जर एकत्रितपणे झाल्या तर तुमचा त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. कारण घरगुती उपचारांनी कमी होणारा आजार नाहीये. बरोबर. त्रास इतका वाढलेला आहे की मधली ती तुमची स्पायनल कॉर्डच कॉम्प्रेस होतोय. तिथली जी थिकल सॅक असते त्या कॉर्डच्या कडेने ती कॉम्प्रेस होते. तिथलं डायमीटर कमी झालेलं आहे. त्यामुळे असंच जर कंटिन्यू पुढे राहिलं आणि अजून तिथलं डायमीटर कमी झालं तर ते जास्त त्रासदायक होऊ शकतं. पॅरालिसिस येण्याची वगैरे सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार लगेच तुम्ही घेणं गरजेचं आहे. निश्चित असं. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. सचिनजी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा सर, मी सचिन मोठे बोलतोय साताऱ्यावरून. अच्छा. तर माझा प्रश्न असा होता की मी गाडीचं असं मी 2 व्हीलर चालवतो सलग आता 3 वर्ष झाले. तर माझ्या असं पाठी कंबर आणि ते पाठी त्याच्या असं म्हणजे असं दुखतं म्हणजे गाडी चालवल्यानंतर मणक्यामध्ये असं म्हणजे खूप दुखतं मग. अच्छा. तर ते गाडीमुळे त्याचा प्रॉब्लेम होत असेल का असं मला विचारायचं होतं. ओके, ठीक आहे. तर त्याच्यावर काय म्हणजे गाडीला अवॉइड करावं लागेल का असं काय, म्हणजे त्या संदर्भात मला थोडा सल्ला चालेल पाहिजे. चालेल, निश्चित असं मार्गदर्शन करतील. सर, काय हो, सांगा. नक्कीच. सतत ड्रायव्हिंग असणं किंवा सतत 2 व्हीलरवर प्रवास असू देत किंवा 4 व्हीलरवर जो प्रवास असू देत, तासन तास एकाच जागी बसून राहणं सुद्धा, ड्रायव्हिंग ही तर गोष्ट झालीच, त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर अजून ताण पडत असतो. सतत एकाच जागी तासन तास बसून राहिल्यामुळे सुद्धा तो ताण पडतो. सतत बसून राहणं आणि ड्रायव्हिंग याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. ड्रायव्हिंगनी मणक्यांवर ताण पडणं, मणक्यांची झीज होणं ही गोष्ट लवकर होत असते. त्यामुळे सतत ड्रायव्हिंग हे केव्हाही अवॉइड केलेलं चांगलं. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांचे विकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचं प्रमाण कमी केलं तर अतिशय उत्तम. बरोबर. सर, सध्या सर्वसामान्यप्रमाणे खूप लक्षणं दिसतात की गाडीमुळे माझा बॅक पेन होतं. ही लक्षणं म्हणजे त्याच्यासाठी पुढील आयुर्वेदिक उपचार करणं देखील एवढंच गरजेचं ठरतं. सर, कार्यक्रमाच्या पूर्वात तुम्ही स्पॉन्डिलायटिस हा शब्द वापरला होता. तर स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय, त्याची लक्षणं व त्यापुढे जर मला असं विचारायचं त्यावर काही उपचार आहेत का आयुर्वेदिक, त्याबद्दल काय सांगाल. पाठदुखी हे लक्षण जे दिसत असतं त्याच्यामध्ये 80% रुग्णांमध्ये पाठदुखी हे लक्षण दिसणं किंवा पाठ किंवा कंबर दुखणं हे जे लक्षण दिसतं त्याच्यामध्ये स्पॉन्डिलायटिस हा महत्त्वाचा आजार असतो. किंवा आपण असं म्हणूयात पाठीच्या मणक्यांची सुरुवात बऱ्याच वेळेला स्पॉन्डिलायटिस इथून सुद्धा होत असते आणि नंतर त्याचं पर्यवसन इतर दुसऱ्या आजारांमध्ये सुद्धा होऊ शकतं. स्पॉन्डिलायटिसचा शब्दशः अर्थ आपण सांगायचा म्हणलं तर स्पॉन्डिलायटिस म्हणजे पाठीच्या मणक्यांना येणारी सूज. म्हणजे बहुतांशी त्याच्यात 3 प्रकार पडत असतात. एक सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या मणक्यांना सूज येणं आणि लंबर स्पॉन्डिलायटिस म्हणजे कमरेच्या मणक्यांना सूज येणं. मधला जो प्रकार असतो म्हणजे त्याला थोरॅसिक व्हर्टेब्रे जे असतात ते पाठी ते रिब्सला बांधले गेलेले असल्यामुळे, थोरॅसिक ह्याला बांधले गेलेले असल्यामुळे जनरली त्या ठिकाणी सूज येणं हा प्रकार जास्त होत नाही. कारण मानेच्या मणक्यांची आणि कमरेच्या मणक्यांची हालचाल ही खूप जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हालचाली होणं, वाताचं प्रमाण शरीरात खूप वाढलेलं असणं आणि ह्याचा परिणाम म्हणून मानेच्या मणक्यांना सूज येणं किंवा कमरेच्या मणक्यांना सूज येणं, तिथल्या लिगामेंट्सला सूज येणं किंवा तिथले जे सांधे आहेत मणक्यांचे सांधे त्याला सूज येणं, याचा प्रकार हा स्पॉन्डिलायटिस म्हणून होत असतो. जेव्हा सर्व्हायकल किंवा मानेचा स्पॉन्डिलायटिस असतो त्याला आयुर्वेदाने मन्यास्तंभ, मन्यागत वात असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. वात खूप वाढल्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या स्नायूंवर होतो, मणक्यांवर होतो. त्याच्यामुळे मान दुखणं, मानेचा मागचा भाग दुखणं, चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, हातांना मुंग्या येणं, हातांमध्ये एक प्रकारचा बधिरपणा जाणवणं किंवा फक्त खांदा दुखणं. आयुर्वेदाने ह्याला अवभाहू किंवा विश्वाची असं सुद्धा ह्याला म्हणलेलं आहे. असा त्रास अशा रुग्णांना सतत व्हायला लागतो. किंवा कमरेच्या मणक्यांना जर सूज आली तर पाठीचा खालचा भाग दुखणं, कंबर दुखणं, कमरेपासून खाली पायांना मुंग्या येणं किंवा कधी कधी बधिरपणा जाणवणं, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. बऱ्याच वेळेला स्पॉन्डिलायटिसचा आजार हा एखादा वेग आल्यासारखा म्हणजे अटॅक जसा येतो तसा होतो. स्पॉन्डिलायटिसचा त्रास असणारे रुग्ण बरेच असतात पण सगळ्यांना रोजच मान दुखते, रोजच कंबर दुखते असं होत नाही. ज्यावेळेला वात वृद्धीची कारणं काहीतरी होतात, सतत प्रवास खूप झालाय, मटकी वाटाने उसळी वगैरे खाण्यात आले म्हणजे वातुळ पदार्थ
पदार्थ खाण्यात आले, त्यावेळेला वात खूप वाढला की ही लक्षणं वाढायला सुरुवात होतात, किंवा जास्त ड्रायव्हिंग झालं, एखादा प्रवास झाला की दुखणं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करणारे रुग्ण सुद्धा भरपूर दिसतात, की ज्यावेळेला दुखेल त्यावेळेला एखादं वेदनाशामक औषध घ्यायचं किंवा तात्पुरतंच त्यावेळेला तेल लावून शेकून घ्यायचं, मग दुखणं कमी झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे चुकीचं आहे, कारण असंच सतत करत राहिलं ती सूज हळूहळू वाढू शकते आणि वर्षानुवर्ष ही गोष्ट राहिली तर त्याचंच पर्यवसन पुढे स्पॉन्डिलोसिस ह्या आजारामध्ये होत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की दवाखान्यामध्ये येणारे रुग्ण आम्हाला स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे म्हणून सांगणारे असतात, पण तो त्रास स्पॉन्डिलायटिसच्या ऐवजी स्पॉन्डिलोसिस असा सुद्धा असतो. स्पॉन्डिलोसिस हा सुद्धा एक आजारच आहे आणि ज्या वेळेला सतत पाठीच्या मणक्यांवर ताण पडणं किंवा वात खूप वाढल्यामुळे पाठीच्या मणक्यांची झीज होणं, पाठीच्या मणक्यांची होणारी झीज म्हणजे स्पॉन्डिलोसिस, आणि ज्यावेळेला पाठीच्या मणक्यांना फक्त सूज येते त्यावेळेला त्याला स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं. आणि 40 नंतरच्या 80 ते 90% पेशंटमध्ये हा स्पॉन्डिलोसिसचा त्रास असतो. त्यामुळे पाठीच्या मणक्यांची जशी झीज होते त्याचप्रमाणे तिथल्या डिस्कची चकतीची पण झीज होते. त्यामुळे मधलं अंतर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि ते अंतर कमी झाले की त्याचा ताण हळूहळू डिस्कवर पडायला सुरुवात होत असते. स्पॉन्डिलोसिसचा त्रास ज्यावेळेला व्हायला सुरुवात होत असते स्पॉन्डिलायटिस बरोबर, त्यावेळेला हळूहळू त्याची लक्षणं रुग्णांची खूप वाढत जायला लागतात. म्हणजे कधीतरी दुखणारे पाठ सतत दुखायला लागते, म्हणजे रोज झोपेतून उठल्यानंतर कंबर दुखते, पाठ दुखते, थोडं चाललं तरी पाठ भरून येते, थोडं चाललं की बसावंसं वाटतंय, जास्त चालू शकत नाही, थोडं चाललं की पाय भरून येतात, पायात शक्ती नाही असं वाटतं, पाय लपकल्यासारखे वाटतात, किंवा कमरेपासून घोट्यांपर्यंत एक प्रकारची थंड लहर जाते, किंवा काही काही पेशंटमध्ये आगाग खूप जास्त प्रमाणात होत असते, फक्त मांड्या भरून येतात, सतत मान दुखत राहणं, सतत चक्कर येत राहणं, किंवा सतत उजवा हात किंवा डावा हात दुखणं, अशा प्रकारची लक्षणं या स्पॉन्डिलोसिसमध्ये पेशंटमध्ये सतत दिसायला सुरुवात होत असते. आणि त्यावेळेला मग योग्य उपचार होणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी म्हणून वात शरीरातला कमी करणं खूप गरजेचं आहे. वात असाच वाढत राहिला तर तो मणक्यांची सांध्यांची झीज करणारच आहे आणि त्रास तुमचा वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ज्या वेगात झीज होती तो वेग थांबण्यासाठी शरीरातला वात कमी करणं गरजेचं आहे. म्हणून आयुर्वेदानुसार शमन चिकित्सा, वातशामक चिकित्सा, शोधन चिकित्सा, म्हणजे ह्याच्यात काही पंचकर्म उपचार येतात, ज्याच्यामध्ये पिंडस्वेद, कटिबस्ती, मन्याबस्ती, बस्ती नावाचा जो पंचकर्मातला प्रकार असतो तो खूप महत्वाचा आहे. ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. नस्य चिकित्सा, अग्निकर्म, हे पंचकर्म उपचार अशा पेशंटमध्ये खूप महत्वाचे असतात की जेणेकरून मग स्पॉन्डिलायटिस किंवा स्पॉन्डिलोसिस सारखे जे आजार आहेत ते कायमस्वरूपी बरे व्हायला नेहमीच मदत होत राहते. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, लक्ष्मीजी यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार लक्ष्मीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हो, माझ्या पाठीचे मनके दुखतात, मनके दुखतात, पाठीचे फरा दुखतो, कंबर पण खूप दुखते आणि मान सारखी डावी बाजूची मान दुखते. अच्छा, ठीक आहे सर, आपल्याला चालेल, निश्चितच सर याबद्दल मार्गदर्शन करतील. सर काय सांगणार? पाठीच्या मणक्यांना सूज येणं, वात वाढल्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो, किंवा आता आपण जसं बघितलं की स्पॉन्डिलोसिस किंवा झीज खूप जास्त प्रमाणात होणं, ह्याच्यामुळे सुद्धा हा त्रास खूप होऊ शकतो. त्याच्यामुळे झीज जर खूप जास्त होत असेल तर ती झीज भरून येण्याच्या दृष्टीने आधी काही उपचार करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. पूर्ण रोज तेल लावून पाठीचा मणका शेकणं, मान कंबर शुकणं, किंवा डिंक पावडर जनरली सगळ्यांना माहिती असते, किंवा डिंक आणून तुम्ही त्याची जर तव्यावर तुपावर शेकून घेतला, त्याची लाही केली आणि ती सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घेतली तर पाठीच्या मणक्यांची झीज ज्या वेगात होती ती झीज भरून यायला सुद्धा त्यांनी मदत होत असते. ह्याने सुद्धा उपचारांनी, तुमचा घरगुती उपचारांनी त्रास कमी होऊ शकतो. किंवा पिंडस्वेद नावाचा प्रकार असतो, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. आणि हे सर्व करून सुद्धा जर त्रास कमी झाला नाही तर योग्य आयुर्वेदिक उपचार निदान करून करणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय, त्याची लक्षणं व त्यावर उपचार याबद्दल काय सांगणार सर? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक प्रकारचा गंभीर आजार आहे असं म्हणलं तरी चालेल. जनरली वयाच्या 15व्या-20व्या वर्षापासून 35व्या वर्षापर्यंत कोणालाही आजार होऊ शकतो. म्हणजे 40 नंतर होणारा आजारच नाहीये. 95% जणांमध्ये हा 15व्या-20व्या वर्षी सुरुवात होत असते आणि ह्याच्या लक्षणांची तीव्रता सुद्धा खूप जास्त असते. म्हणजे रुग्ण रात्री व्यवस्थित पाठीवर झोपू शकत नाही, पाठ इतकी भरून येते, पाठ दुखणं म्हणजे रुग्ण झोपेतून दुखतंय म्हणून जागा होतो, इतक्या वेदना जास्त असतात. पाठीवर रुग्ण झोपू शकत नाही, पोटावर झोपू शकत नाही, एका कुशीवर झोपावं लागतं, इतका त्रास होतो. सकाळी उठल्यानंतर स्टिफनेस असतो, सर्व आखडून गेलेलं असतं, इतका रुग्णाला त्रास जास्त असतो. बरगड्यांमध्ये दुखतं, मांड्या दुखतात, हनवटीचा भाग खूप दुखत असतो.
ॲलोपॅथिक नुसार हा HLA-B27 नावाच्या त्याच्यामुळे होणारा हा आजार असतो आणि त्याच्यामुळे तो त्रास सुरू होत असतो. एक प्रकारचा ऑटोइम्युन डिसीज आहे हा. आयुर्वेदानुसार ह्याचा 2 पद्धतीने विचार केला जातो. एक तर वातरक्त म्हणून रक्तातला वात खूप वाढणं आणि त्याचा परिणाम म्हणून मणक्यांवर होणं, त्याचा परिणाम म्हणून तो स्तंभ असणं, स्टिफनेस असणं, आखडून जाणं. म्हणजे हा जर त्रास वाढत गेला तर हळूहळू त्याचा परिणाम इतका जास्त होतो की नवीन अस्थिवृद्धी होणं, अशा प्रकारची लक्षणे तिथे दिसतात. म्हणजे पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप न राहता सर्व मणके एकमेकांना जोडले जातात, ज्याला बांबू स्पाईन असं म्हणलं जातं. आणि मग हळूहळू त्याचा परिणाम म्हणजे रुग्णाचा स्टान्स सुद्धा पूर्णतः बदलतो. म्हणजे रुग्ण नॉर्मल न चालता वाकून चालायला लागतो. अशा प्रकारचा त्रास याच्यामध्ये दिसत असतो. बऱ्याच वेळेला आयुर्वेदाने त्याचा दुसऱ्या पद्धतीने असा विचार केलेला आहे की मांस धातूचं विमार्गमन, अस्थि धातूचं विमार्गमन मांस धातूमध्ये होणं आणि त्याचा परिणाम म्हणून त्रास होणं आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारचा कडकपणा त्या ठिकाणी आलेला असतो. मांस न राहता तिथे अस्थि आले की कडकपणा येत असतो. मग ह्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं आहे. बस्तीचा तर ह्याच्यामध्ये अतिशय चांगला उपयोग होत असतो. त्या पद्धतीने रक्तप्रसादान चिकित्सा करणं पण खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर तो आजार वाढत न जाता नियंत्रणामध्ये राहायला नक्कीच त्यांनी मदत होत असते. निश्चितच सर. कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. शिवार यांचा फोन आलाय परभणीवरून. नमस्कार शिवारजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा नमस्कार डॉक्टर. सर मला सलग प्रश्न विचारा. हो सर. मला जॉईंट पेनचा त्रास आहे सर. जॉईंट पेन होते गुडघ्यामध्ये, थोडं ओझं उचलल्यानंतर किंवा हातामध्ये जर उचलल्यानंतर थोडा जॉईंट पेन मध्ये थोडा त्रास होते आणि त्या ठिकाणी सूज येते. काय विचारायचं सर? ठीक आहे. शिवार यांचा प्रश्न आला होता, त्याबद्दल काय सांगणार सर? सांधे दुखणं अशा पद्धतीने त्रास होतोय असं त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळेला पाठदुखी, कंबरदुखी ह्याच्याबरोबर सांधे दुखणं हे लक्षण सुद्धा बऱ्याच रुग्णांमध्ये दिसत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला पाठीच्या मणक्याशी संबंधित विकार असेल तरच पाठ दुखते असा प्रकार नाहीये. आमवात असेल, संधिवात असेल, वातरक्त नावाचा जो व्याधी असेल, या व्याधींमध्ये इतर सांध्यांबरोबर सुद्धा पाठ दुखणं, कंबर दुखणं हे लक्षण दिसू शकतं. त्याच्यामुळे मे बी तुम्ही जे आता लक्षणं सांगताय त्यानुसार वातरक्त नावाचा तुमचा व्याधी असू शकतो आणि त्या पद्धतीने जर उपचार आयुर्वेदिक झाले तर त्याचा त्रास तुमचा नक्कीच कमी व्हायला मदत होईल. निश्चितच सर. कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न की स्लिप डिस्क म्हणजे काय? बऱ्याच लोकांनी शब्द ऐकला आणि त्रास देखील आपल्याला नियमितपणे दिसतो, तर त्यावर आयुर्वेदिक उपचार आहेत का? त्याबद्दल काय सांगणार? बऱ्याच जणांना स्लीप डिस्कचा त्रास खूप दिसून येतो किंवा सध्या त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. छोटे छोटे असणारे ऍक्सिडेंट्स असू देत, मोठा असणारा आघात असू देत किंवा मोठा ऍक्सिडेंट असू देत आणि त्याचा परिणाम ज्यावेळेला पाठीच्या मणक्यांवर होतो, मणक्यांमध्ये जसं फ्रॅक्चर होतं तसं त्याचा परिणाम डिस्कवर पण होऊ शकतो. म्हणजे ती चकती तुटणं, सरकणं हा प्रकार सुद्धा होतो किंवा फुगणं असा प्रकार पण होत असतो. डायरेक्ट आघातामुळे होणारी ही गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळेला हळूहळू वाताचं प्रमाण वाढून ज्यावेळेला मणक्यांमधली गॅप कमी होते त्यावेळेला त्याचा परिणाम हा डिस्कवर व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण जसं बघितलं तसं डिस्क म्हणजे चकती ही जी आहे ती एखाद्या रबरी स्नायूंपासून तयार झालेली असते, मांसपेशींपासून तयार झालेली असते आणि ती 2 पाठीच्या मणक्यांच्या मध्ये असते. त्यामुळे स्वाभाविक आहे ज्यावेळेला मणक्यांमधली गॅप कमी होते त्यावेळेला त्याचा ताण हा त्या डिस्कवर पडतो, चकतीवर पडतो आणि त्या चकतीवर ताण पडल्यामुळे हळूहळू ती फुगायला लागते, ज्याला बल्जिंग असं म्हणलं जातं. म्हणजे पाठीचे मणके जवळ असल्यामुळे एखादा रबर जसा असेल त्याच्यावर दाब पडला की ते फुगेल, तशीच ती डिस्क फुगते आणि फुगायला सुरुवात होते. ह्याला बल्जिंग म्हणतात. ज्यावेळेला हे सतत चालू राहतो त्यावेळेला ती सरकायला सुरुवात होते, त्याला स्लिप डिस्क असं म्हणलं जातं. आणि ज्या वेळेला पूर्णतः डिस्क सरकून खाली येते त्यावेळेला त्याला हर्निएशन असं म्हणलं जातं, हर्निएशन ऑफ डिस्क. म्हणजे बऱ्याच वेळेला जो मधला जेलीसारखा भाग असतो अॅन्युलसचा तो पूर्णतः म्हणजे अॅन्युलस कट करून बाहेर येतो आणि त्याच्यामुळे मग नस दबायला सुरुवात होत असते. म्हणजे कॉर्ड कॉम्प्रेशन होण्यामध्ये स्लीप डिस्क हे महत्वाचं कारण असतं. डायरेक्ट जर नसात तुटल्या आघातामुळे तर ही गोष्ट वेगळी, पण हळूहळू डिस्क खाली सरकणं आणि त्याच्यामुळे 2 मणक्यांच्या मधून ज्या नस जाते ती दबली जाणं हा जो प्रकार असतो त्याला स्लीप डिस्क असं म्हणलं जातं. आणि मग स्लीप डिस्कच्या दृष्टीने त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून नक्की स्लीप डिस्क काय झालेली आहे त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून जर आयुर्वेदिक उपचार झाले आणि पंचकर्म उपचार झाले तर मग पुढे ऑपरेशन पर्यंतची वेळ न येता सुद्धा त्रास पूर्णतः बरा व्हायला मदत होऊ शकते. म्हणजे त्याच्या पूर्वरूपामध्येच आपण त्याचा अटकाव देखील करू शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की सायटिका हा कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आणि तो पूर्ण बरा होऊ शकतो का सर? त्याबद्दल काय सांगणार?
सायाटिकाचा त्रास ज्याला आयुर्वेदाने गृध्रसी असं म्हणलेलं आहे. म्हणजे गिधाडाची जशी चाल असते, गिधाड चालत असताना जसं चालत असतं त्या पद्धतीने रुग्णाची चाल होते, म्हणून त्याला गृध्रसी असं म्हणलं जातं. गृध्रसीचा त्रास सुद्धा बऱ्याच जणांना होत असतो आणि जसे स्पॉन्डिलायटिसचे अटॅक्स येत असतात तसाच प्रकार सायाटिकाच्या बाबतीत होतो. सायाटिकाचा त्रास आहे असं सांगणारे खूप रुग्ण येत असतात, पण प्रत्येकाला त्यावेळेला तीव्र वेदना होत असते किंवा दुखणं खूप असतं असा प्रकार नाहीये. फक्त नस दबली जाते. L5 आणि S1 म्हणजे कमरेचा शेवटचा मणका आणि माकड हाडाचा पहिला मणका ह्याच्यामधून ही सायाटिक नर्व जात असते. ज्या वेळेला ह्या मणक्यांमधली गॅप कमी होत असते किंवा त्या ठिकाणची डिस्क सरकते, 90% सायाटिकाच्या पेशंटमध्ये ती चकती सरकणं हे कारण असतं. ती चकती सरकली गेल्यामुळे सायाटिक नर्ववर दाब पडतो आणि त्याच्यामुळे तो त्रास जाणवतो. मग ज्या वेळेला ती चकती दबली जाते त्यावेळेला हळूहळू ती नस दबली जाते आणि नस दबली गेल्यामुळे सायाटिक नर्व जसजशी तिचा कोर्स आहे, म्हणजे कमरेपासून सुरुवात होते, खुब्यामध्ये दुखतं, मांडीच्या मागच्या बाजूला दुखतं, गुडघ्याच्या मागच्या बाजूला दुखायला लागतं, पिंड्या ओढल्या जातात आणि नंतर घोट्यापर्यंत दुखतं. अशी कमरेपासून घोट्यापर्यंतची सायाटिक नर्व जात असते. त्या पद्धतीने रुग्णाला दुखायला सुरुवात होते. काही जणांना घोट्यापासून कमरेपर्यंत दुखतं, काही जणांना कमरेपासून घोट्यापर्यंत दुखतं. अशा पद्धतीचं ते दुखणं असतं. म्हणजे हळूहळू दुखणे इतकं जास्त असतं की रुग्ण लंगडत चालतो, म्हणून त्याला गृध्रसी म्हणजे गृध्रवत वेदना चाल अशा पद्धतीने दुखायला लागतं. मुंग्या जास्त प्रमाणात येतात, बधीरपणा खूप जास्त प्रमाणात असतो, 4 पावलं चालणं सुद्धा रुग्णाला काही काही वेळेला अवघड होऊन जातं. ह्याच्यामध्ये बस्ती आहे. आयुर्वेदानुसार अग्निकर्माचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो. कटिबस्ती नावाचा जो पंचकर्म उपचार आहे त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो. पोट्टली स्वेद नावाचा पंचकर्म उपचार आहे किंवा पिंडस्वेद नावाचा जो पंचकर्म उपचार आहे, हे जर उपचार योग्य वेळेला झाले, योग्य आयुर्वेदिक उपचार झाले, शमन चिकित्सा झाली, पोटातून घेण्याची औषधं त्याच्या पद्धतीने बरोबरीनं होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी एकत्रित जर झाल्या योग्य वेळेला तर सायाटिकाचा त्रास सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याला ऑपरेशनचीच गरज आहे असं नव्हे. निश्चित असं. सर, मग तुम्ही याबद्दल सांगितलं, तर मग पाठदुखीमध्ये व्यायामाचं काय महत्व आहे, सर त्याबद्दल काय सांगा थोडक्यात? अगदी खरं खूप चांगला प्रश्न आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण कसं आहे, बऱ्याच वेळेला रुग्ण असं ज्या वेळेला दवाखान्यामध्ये येतो त्यावेळेला आम्हाला पाठदुखीचा त्रास आहे तर आम्ही व्यायाम कोणता करावा, किंवा आमची स्लीप डिस्क आहे, सायाटिकाचा त्रास आहे, आम्हाला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्यावेळेला व्यायाम काय करावा असं म्हणत असतं. पण आयुर्वेदाचा ह्याचा विचार पूर्ण वेगळा आहे. कारण आयुर्वेदानुसार दुखणं खूप जास्त असेल, वेदना जास्त खूप असतील, त्यावेळेला व्यायाम हा अवॉइड करावा. एक साधी बेसिक गोष्ट, एक व्यवहारातलं उदाहरण आहे. समजा तुमच्या बोटाला लागला असेल तर तुम्ही जेवत असताना ते बोट आपोआप बाजूला राहतं, तुम्हाला बाजूला ठेवण्याची गरज नाही, कारण तो दुखरा भाग असतो, त्या भागाची मुवमेंट किंवा हालचाल व्यवस्थित होत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करत असता त्यावेळेला तुमच्या त्या शरीराची पूर्ण मांसपेशींची, सांध्यांची, पाठीची हालचाल जी एकाच वेळेला व्यवस्थित व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण दुखरा भाग असल्यामुळे पाठीच्या मणक्यांची हालचाल व्यवस्थित झाली नाही तर उलट त्या व्यायामाचा उपयोग व्हायच्या ऐवजी त्रासच जास्त होतो. त्यामुळे आयुर्वेदानुसार दुखण्याची तीव्रता जास्त असेल तर व्यायाम करू नये. अवेगावस्था असेल, त्रास आहे पण औषधांनी तो कमी झालेला आहे, योग्य उपचारांनी कमी झाला आहे, तर तो नंतर वाढू नये म्हणून. मांसपेशींशी संबंधित आजार आहे, स्नायू आखडले जातात म्हणून पाठ दुखते, हा व्यायामाचा उपयोग नक्कीच चांगला आहे. पण ज्या वेळेला मज्जारज्जू, डायरेक्ट मणक्यांशी संबंधित त्रास असतील, ज्या वेळेला नर्वशी संबंधित त्रास असेल, नसा दबल्या जात आहेत, तर तिथे व्यायाम त्यावेळेला करून उपयोग नाहीये, त्यांनी त्रास वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे व्यायाम सुद्धा करताना योग्य विचारपूर्वक करावा असं आयुर्वेद सांगतो. कारण बऱ्याच वेळेला बरेच रुग्ण अशी लिस्ट घेऊन आलेले असतात, हे व्यायाम आम्ही करतोय, हे आम्हाला करायला सांगितलेले आहेत. स्नायूशी संबंधित असेल नक्कीच उपयोग होतो, पण मणक्यांशी आणि मज्जारज्जूशी संबंधित असेल तर त्रास वाढायला मदत होते. याचीच असं. प्रेक्षको, कार्यक्रम आपला असाच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, पाठदुखीची लक्षणे दिसू लागल्यास अवजड कामे टाळावीत. पाठीच्या मणक्यांची झीज होऊ नये म्हणून आंबट, आंबवलेले व चायनीज पदार्थ टाळावेत. नियमित प्राणायाम, योगासने, मैदानी खेळ यामुळे भविष्यातील आजार आपण टाळू शकतो. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवतो, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजचा तज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर सत्यन गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244
305118 किंवा 9. मोबाईल क्रमांक आहेत 9822199851 किंवा 9011640352. वेबसाईट आहे www.omkarayurved.in. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास त्यांनी कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूब देखील पेज आहे http://youtube.com/user/ddsahyadri. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की पाठदुखीमध्ये पंचकर्माचा कसा संबंध आहे, काय सांगणार सर, त्याचा उपयोग काय? अतिशय खूप प्रश्न आहे. पाठदुखीच्या आजारामध्ये किंवा पाठीच्या मणक्याच्या विकारांमध्ये ज्यावेळेला आपण उपचार करतो त्यावेळेला शमन चिकित्सेबरोबर शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म उपचाराचा उपयोग अतिशय जास्त प्रमाणात असतो. कितीतरी पेशंट रुग्णामध्ये हॉस्पिटल्समध्ये येणारे सध्या असे जास्त असतात की जे स्वतः चालू शकत नाही. ज्यावेळेला येतात त्यावेळेला 3-4 जणांच्या बरोबर येतात, कोणाच्या तरी सपोर्टने येत असतात. पण योग्य पंचकर्म उपचार झाल्यानंतर असा रुग्ण 10 दिवसामध्ये स्वतःच्या पायाने चालत जाऊ शकतो. कितीतरी रुग्णांमध्ये बऱ्याच केसेस अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सर्जरीज ह्या ऍडवाइस केलेल्या असतात किंवा ऑपरेशन शिवाय पूर्णतः कव्हर होऊ शकत नाही असं सांगितलेलं असतं. आणि पण योग्य पंचकर्म उपचार म्हणजे त्याच्यात बस्ती असू देत, मन्याबस्ती, कटिबस्ती, षष्टिक पिंड, नस्य चिकित्सा, अग्निकर्म असे पंचकर्म योग्य उपचार रुग्णानुसार ठरवून कोणते पंचकर्म करायचे हे ठरवून त्या पद्धतीने जर उपचार झाले तर ऑपरेशन टळून सुद्धा हे पाठीच्या मणक्यांचे विकार पूर्णतः बरे व्हायला मदत होऊ शकते. अच्छा सर, तुम्ही देखील बरीच प्रश्नांची उत्तर देतील प्रेक्षकांनी विचारलं, तर माझी देखील काही क्वेश्चन आहे. तर कॉर्ड कॉम्प्रेशन बद्दल काय सांगणार सर, थोडक्यात अगदी एका ओळीत काय? कॉर्ड कॉम्प्रेशन बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट्समुळे, आघातामुळे किंवा स्लिप डिस्कमुळे होणारं असतं. नस दबली जाणं असा त्याचा शब्दशः अर्थ होत असतो आणि त्या दृष्टीने त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे. अच्छा, निश्चितच. प्रेक्षको, आज मला काहीतरी ओळी आठवल्या. आयुर्वेद शास्त्र म्हणजे जे फक्त रोग निवारणाचे शास्त्र नसून जिथे शरीरासोबत मनालाही स्पर्श केला जातो, तसेच ज्या ठिकाणी रोग निवारणानंतर शरीररित्या व तसे मानसिकरित्या आयुष्य उत्तमरित्या व सुंदररित्या जगण्यासाठी एक चांगला उपक्रम दाखवला जातो, त्याबद्दल सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, पाठदुखी आणि आयुर्वेद याबद्दल आपण इतकी सुंदर व महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.